नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. दैनिक बहुजन सर्वोच्च यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. काल जे अपेक्षित नव्हतं तेच घडलं. सुप्रीम कोर्टाने जे काल निकाल दिला दत्ता दीपनकर जस्टिसने, तो अत्यंत दुःखदायी होता. अनेक लोकांना न आवडणारा होता. कारण आपण जिथे जिथे व्होटिंग करत असतो, प्रत्येक बूथवरती व्होटिंग करत असतो, तर ती एक्झॅक्टली फिगर जी आहे ती तिथे बूथवरती जे लोक असतात तिथे अनेक पक्षांचे, त्यांना ती कॉपी द्यायची असते आणि ती कॉपी एक इलेक्शन कमिशनला द्यायची असते. आणि ती कॉपी आणि पूर्ण झालेलं व्होटिंग हे आणि येणाऱ्या जे त्यांचं आता इलेक्शन मतमोजणी होतील त्याच्यासोबत ते टॅली झालं पाहिजे. ही सिम्पलची गोष्ट. याच्यासाठी अनेक पिटिशन्स होत्या, परंतु काल त्या पिटिशनवरती काही न करता कुठल्या तरी टेक्निकल ग्राउंडवरती ते सर्वच्या सर्व रद्द करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण जगाचं, आज भारताचंच नाही संपूर्ण जगाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे होतं. आणि पुन्हा ती आठवण येतं आहे मला की सारखे म्हणायचे की इथली ज्युडिशियरी ही अत्यंत बेकार आहे, त्याच्यावरती त्यांनी ताशेरे उडले होते, अनेकदा उडवले. तर ही जी बाब काल घडलेली आहे ती अत्यंत खेदजनक आहे आणि कोणालाही न आवडणारी आहे. पण एक गोष्ट त्याच्यातनं झालेली आहे की लोकांना कळायला लागलेलं आहे की इथे कुठेतरी जी गडबड होत असते, EVMमधली जी गडबड आहे ही EVMची गडबड नाही आहे, की कोणीतरी हा डाटा आर्टिफिशियली फीड करतो आणि त्याच्यावरती लक्ष नाही. आता काय करतील, आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर चीफ इलेक्शननी सांगितलं की हा डेटा स्टेटचा असतो, आमच्याकडे नाही आहे डेटा. आणि हा डेटा जर स्टेटचा आहे म्हणजे प्रत्येक इलेक्शन कमिशनमध्ये म्हणजे प्रत्येक कलेक्टरकडे हा डेटा आहे. म्हणजे लोक काय करतील की तिथे ॲप्लिकेशन्स करतील आणि हा डेटा कलेक्ट करतील. आणि हा डेटा जर कलेक्ट झाला तर तो त्या डेटाच्या आधारावरती त्याच्यावरती पुन्हा गोच्यात येतील. म्हणजे लोकांना एक अवेअरनेसच होते आहे की या सर्व याच्यातनं. हे बघूया आपण. त्याच्यावरती आधारित एक छोटासा क्लिप होती. परंतु अजून एक छोटीशी आम्ही एक क्लिप अरविंद केजरीवाल यांची दाखवतो. त्यांनी नरेंद्र मोदींवरती ज्या पद्धतीने ताशेरे उडवलेले आहे, जे त्यांनी केले आहे की हा कसं विकृतीसारखं बोलतो आहे, याच्यावरती असणारा हा एक व्हिडिओ. असे 2 व्हिडिओ आहेत. वेळेच्या अभावी आम्ही त्याला बघू कोणतं दाखवायचं ते. चला हा वीडियो बघू आपण. को 48 घंटे में वोटिंग डाटा देने पर फिलहाल राहत मिल गई है। ये वो खबर है जिसके बारे में इंतजार कर रहे थे इस देश के करोड़ों लोग। किस तरह से इस वक्त सुप्रीम कोर्ट में चुनाव आयोग की पेशी हो गई। चुनाव आयोग की ये पेशी जैसे ही हुई है, उससे पहले कई सवाल उठ रहे थे कि चुनाव आयोग क्या वाकई में तमाम वो जानकारी साझा करेगा। खास तौर से इलेक्टोरल बॉन्ड के मामले के बाद में, इलेक्टोरल बॉन्ड में भी उन्होंने देरी की थी। किसी तरह से चुनाव आयोग यहाँ पर वक्त ले रहा है, और अगर उसे वक्त मिल रहा है तो ये मानकर चलिए कि देश का इतने बड़े लोकतंत्र का त्योहार जो है उसमें बाधा आ सकती है। लेकिन सुप्रीम कोर्ट कह रहा है कि इलेक्शन में बाधा नहीं डाल सकते हैं। हाल ही में एक एनजीओ ने अपनी 2019 की जनहित याचिका में एक अंतरिम आवेदन दायर किया, जिसमें उसने निर्वाचन आयोग को ये निर्देश देने की अपील की कि सभी मतदान केंद्रों के फॉर्म 17C भाग प्रथम की स्कैन की गई पढ़ने योग्य प्रतियां कहा गया। लेकिन चुनाव आयोग जो है इसके लिए वक्त मांग रहा है। यहाँ पर सुप्रीम कोर्ट ने भी ये जान लिया है और ये समझ लिया है, जो कि इस वक्त सबसे बड़ा सवाल है तमाम उन भारतीयों के लिए जिनको इस वक्त लोकतंत्र पर खतरा दिखाई दे रहा है। उनके लिए चिंता की बात है। उनको ये लग रहा है कि इस वक्त की जो स्थिति है वो ज्यादा खराब है। ऐसे में सुप्रीम कोर्ट की तरफ सब लोग देख रहे हैं। वोटिंग खत्म होने के बाद 48 घंटे के अंदर वोटिंग का डाटा सार्वजनिक किए जाने की मांग वाली याचिका पर सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई हुई। सुप्रीम कोर्ट ने फिलहाल इस याचिका पर दखल देने से इनकार कर दिया। एक उम्मीद ऐसी जो कि आखिरी वक्त में तमाम उन लोगों की नजर में आ गई थी जिनको लग रहा था कि देश का लोकतंत्र खतरे में है। लेकिन अभी जो सुप्रीम कोर्ट से जानकारी सामने आ रही है उसे सुनिए। सुप्रीम कोर्ट ने कहा है कि इस चरण में हम अंतरिम राहत देने के इच्छुक नहीं हैं। DY चंद्रचूड़ की बेंच में सुप्रीम कोर्ट ने याचिका को लंबित रखा है। ऐसा नहीं है इसे खारिज कर दिया गया है, लेकिन इस पर तुरंत प्रभाव से कुछ कहने की बात जो है उस पर अभी उन्होंने वक्त दे दिया है।
और ये कहें कि ये वक्त ही सारा खेल है। आपको याद होगा कि पिछले 2 दिन से लगातार जब आपके साथ हम चर्चा कर रहे थे, तो मैं ये बात कह रही थी कि वक्त यहाँ पर सबसे बड़ा खेला करने वाला है। अगर यहाँ पर सुप्रीम कोर्ट ने वक्त दे दिया, तो ये मानकर चलिए कि पूरी स्थिति बिगड़ जाएगी, और अगर वक्त नहीं दिया होता तो स्थिति कंट्रोल में आ जाती। चुनाव आयोग पर जो सवाल उठ रहे हैं कि किस तरह से वो अपने डाटा को देरी से जारी कर रहा है, किस तरह से चुनाव आयोग ट्रांसपेरेंसी से काम नहीं कर रहा है, किस तरह से बैलेट पेपर की अगर बात की जाए, लोगों के घरों में जाकर बिना ताले लगाए बैलेट से चुनाव हो रहा है, लोगों को बोला जा रहा है। अब तो लोग इतने ज्यादा अपनी तरफ से जागरूक हो चुके हैं कि वो खुद ही वीडियो बनाकर वीडियो डाल रहे हैं सोशल मीडिया पर। लेकिन सुप्रीम कोर्ट तक ये पहुंचना और उस पर संज्ञान लेना, इस पर पहल की प्रशांत भूषण ने और तमाम तरह की याचिकाओं ने। लेकिन आपको एक बात बता दूं कि यहाँ पर सुप्रीम कोर्ट ने इस मामले को वक्त दे दिया है और कहा है कि चुनाव के बाद उचित बेंच इस पर सुनवाई करेगा। जस्टिस दत्ता ने कहा, हम चुनाव में बाधा नहीं डाल सकते, हम भी जिम्मेदार नागरिक हैं और हमें संयमित दृष्टिकोण अपनाना चाहिए। सीरियसली, उस वक्त में जब सबसे ज्यादा नजर सुप्रीम कोर्ट की तरफ है, करोड़ों लोगों की, ऐसे वक्त में एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स और महुआ मोइत्रा की तरफ से जो दाखिल की गई याचिका थी, उस पर जस्टिस दीपांकर दत्ता और जस्टिस सतीश चंद्र शर्मा के बेंच ने सुनवाई की। आपको बता दूं कि पिछली सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग से जवाब दाखिल करने को कहा था। सुप्रीम कोर्ट में दाखिल हलफनामे में चुनाव आयोग ने 48 घंटे के भीतर वोट प्रतिशत सार्वजनिक किए जाने की मांग का विरोध किया है। उन्होंने कहा ये पॉसिबल नहीं है, और ये 48 घंटे जो उनको पर प्रेशर आ रहा था सुप्रीम कोर्ट का, अभी नहीं है। पिछली बार सुप्रीम कोर्ट ने ये कहा था कि भाई हमें जरूरत महसूस होती है तो हम रात भर बैठकर सुनवाई करेंगे इस मामले पर, लेकिन आज रात को नहीं बैठने वाले हैं। उन्होंने वक्त दे दिया है चुनाव आयोग को। चुनाव आयोग ने फॉर्म 17C को सार्वजनिक किए जाने की याचिकाकर्ता की मांग का विरोध किया है। वो तो सीधा सीधा विरोध कर रहा है चुनाव आयोग। बड़ा सवाल यहाँ ये भी उठता है कि चुनाव आयोग विरोध क्यों कर रहा है। चुनाव आयोग को तो ये वेलकम करना चाहिए, उस हर बात का जवाब देना चाहिए, वक्त से जवाब देना चाहिए। लेकिन यहाँ पर चुनाव आयोग जवाब देने की जगह विरोध कर रहा है। इसमें भी दाल में काला दिखाई दे रहा है। चुनाव आयोग ने कहा है कि नियम के अनुसार फॉर्म 17C केवल मतदान एजेंट को ही दिया जाना चाहिए। नियम किसी भी अन्य व्यक्ति या संस्था को फॉर्म 17C देने की अनुमति नहीं देता है। चुनाव आयोग ये कह रहा है। चुनाव आयोग एक डिफेंस मोड में खड़ा हो गया ऐसा लग रहा है, जहां पर चुनाव आयोग की खुद की जिम्मेदारी देश के तमाम लोगों के सामने ये बताने की है, ये दिखाने की है कि वो कितने पारदर्शी तरीके से काम करते हैं, वहीं पर वो शक करने के मौके दे रहा है। नियम के मुताबिक फॉर्म 17C का सार्वजनिक रूप से खुलासा करना ठीक नहीं है, ऐसा चुनाव आयोग कह रहा है। चुनाव आयोग ने सुप्रीम कोर्ट को बताया कि फॉर्म 17C यानी मतदान का रिकॉर्ड परसेंटेज नहीं, प्रॉपर मतदान की बात यहाँ की जा रही है, वोट की बात की जा रही है, उसको वेबसाइट पर अपलोड करने से गड़बड़ी हो सकती है। आप याद करिएगा एक बार फिर से। इलेक्टोरल बॉन्ड वाले मामले पर भी चुनाव आयोग ने कहा था, चुनाव आयोग के पास जब जानकारी जानी थी तो उसको सरकार ने उसमें काफी देरी की थी और इसी तरह के कुछ वजह सामने दी गई थी और ये कहा गया था कि इसको अपलोड नहीं किया जा सकता है, इसमें दिक्कतें हो सकती है। आप बताइए, और जितने लोग हमारे साथ इस वक्त जुड़े हुए हैं वो मुझे जरा ये बता दीजिए इस वक्त कि कौन सी दिक्कत यहाँ पर सामने आई, कौन सी परेशानी सामने आई। लोगों को इतना घमंड हो गया, अपने आप को भगवान समझने लग गए ये लोग। भगवान जगन्नाथ को कौन कौन मानते हैं, कौन कौन उनकी पूजा करते हैं। भगवान जगन्नाथ पूरी कायनात के, यूनिवर्स के देवता माने जाते हैं। जगन्नाथ। कल भारतीय जनता पार्टी के जो सबसे बड़े प्रवक्ता हैं संबित पात्रा, उन्होंने कहा कि भगवान जगन्नाथ मोदी जी के भक्त हैं। मैं समझता हूँ ये हंसने वाली बात नहीं है, ये बहुत पीड़ादायक बात है, बहुत दुख देने वाली बात है। ये लोग अपने आप को भगवान जगन्नाथ के भी ऊपर समझने लग गए कि मोदी जी भगवान जगन्नाथ मोदी जी के भक्त हैं, मोदी जी भगवान जगन्नाथ के भी ऊपर हो गए। इस बार इनको बदला तो मिलना चाहिए, इस अहंकार का तो नीचे लाना चाहिए। होना चाहिए कि नहीं होना चाहिए? नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं अत्यंत मार्मिक एक असा एक एपिसोड तुम्हाला दाखवणार आहोत। तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये झालेले
सिद्धार्थ आलार कलाम यांच्या आश्रमातून निघून ते दुसऱ्या आश्रमात जातात. रामानुपुत्त हा त्यांना गाईड करतात आणि त्याच्यानंतर मग तिथेच रस्त्याने जाताना एक मोठा एक इन्सिडन्स होतो. इन्सिडन्स म्हणजे काही लोक तिथे पशुबळी देण्यासाठी तिथे जात असतात. तो मगधचं राज्य होतं आणि मगधच्या राज्यातून राजा तिथे नरेश बिंबिसार तिथले हे असतात, राजे असतात. आणि सिद्धार्थ तिथे हट करतो की तुम्ही हे कशाला नरबळी ह्या पक्षी जनावरांचा बळी कशाला देत आहेत आणि त्याच्यापासून काय होणार आहे, तुम्ही स्वतःच्या पूर्तीसाठी हे सर्व करत आहात ही बाब तिथल्या लोकांना आणि मी करू देणार नाही या हट्टामध्ये ज्यावेळेस सिद्धार्थ असतात. आणि सिद्धार्थ ही बातमी ज्यावेळेस नरेश बिंबिसारला कळते, बिंबिसार म्हणतो एवढा धाडस माझ्यावरती करणारा आहे तरी कोण, म्हणून मला प्रत्यक्षात बघावं लागेल. आणि तो म्हणतोय की मी संन्यासी आहे म्हणून मी तुला खास शिरच्छेद करत नाही वर्णता. त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतो की मी तुला या बंधनातून मुक्त करतो. ज्यावेळेस बिंबिसार त्यांना पाहतो एकदम त्याचं एकदम आश्चर्य होतं आहे की हा सिद्धार्थ कसा काय इथे आला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांची विचारपूस वगैरे करतात आणि त्याच्यानंतर तो एकदम हताश होतो. सिद्धार्थ मात्र न डगमगता आपले जे विचार असतात पशुचे बळीच्या बाबतीतले ते स्पष्ट करतो. आणि त्याच दिवसापासून बिंबिसार पूर्ण देशामध्ये आपला हे पशुबळीची प्रथा बंद करतो आणि सिद्धार्थाकडनं एक वचन घेतो की तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर तुम्ही निश्चितच मला भेटाल, अशी ती कथा आहे. त्या कथेच्या आधारावरती एक बुद्धा या एपिसोडमधनं हा इन्सिडेन्स तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण बुद्धकालीन याच्यातला. आणि मग त्याच्यानंतरच्या याची एपिसोडमध्ये बिंबिसार हा त्यांचा शिष्य होतो. अशा पद्धतीची ते कथेवर आधारित एक सुंदरशी क्लिप तुम्हाला प्रेझेंट करत आहोत. बघूया ही क्लिप. सुनिए भाई, ये मुनि उदाका रामापुत्ता के आश्रम का मार्ग कौन सा? मुनि उदाका रामापुत्ता जी, उनका आश्रम राजगृह से पूरब की ओर है. आप इसी राह से आगे बढ़िए. धन्यवाद. ये सैनिक पशुओं को कहाँ ले जा रहे हैं? राजगृह ले जा रहे हैं. क्यों? वहाँ इनकी बलि देंगे. बलियों? रुक जाइए. क्यों निर्दोष पशुओं पर अत्याचार कर रहे हैं आप? ऐसा बाबा, हमारा मार्ग छोड़ो. मैं अपने प्राण त्याग सकता हूँ पर आपका मार्ग नहीं छोड़ सकता. पहले आप ये बताइए कि निर्दोष पशुओं को कहाँ लेके जा रहे हैं? इन सबको बलि के लिए ले जाया जा रहा है. आप इन निर्दोष पशुओं का वध करना चाहते हैं? ये आपका धर्म है. तो फिर इन पशुओं की बलि देने से पहले आपको एक नर बलि देनी होगी. ये मेरा धर्म. कौन देगा नरबलि? मैं दूंगा नर बलि. क्यों हमारे आड़े आ रहे हो? हमें हमारा काम करने दो. हमारे महाराज एक बहुत बड़ा यज्ञ करने के लिए जा रहे हैं और हमारी प्रथा है कि यज्ञ के बाद बलि दी जाती. किसने बनाई ऐसी प्रथा? उसने जिसके आगे आप सर झुकाकर नमन करते हो. वो मैं कुछ नहीं जानता. हमें तो सिर्फ अपने महाराज की आज्ञा का पालन करना है. मुझे अपने धर्म का पालन करने दीजिए. मैं इन पशुओं को ले जाने नहीं दूंगा. जाओ और जाकर कह दो अपने महाराज कि बलि के पशुओं को रोके एक सन्यासी खड़ा है राम. तुम हमारे महाराज को चुनौती दे रहे हो? नहीं, मैं मानव धर्म का पालन कर रहा हूँ. यदि हमारे महाराज का आदेश न होता कि साधु संत का आदर करो तो हम इसी वक्त आपकी गर्दन धड़ से अलग कर देते. तो कर दीजिए. महाराज, 101 पशुओं की बलि यहाँ चढ़ाई जाएगी. उत्तर में मंडप सजाया जाएगा और 1001 विधियां उधर होंगी. ध्यान रहे किसी प्रकार का विघ्न न पड़े. महाराज की जय हो. तुम तो बलि के पशुओं को इकट्ठा कर दे गए थे. जी महाराज, पर पता नहीं कहां से बीच में एक सन्यासी आ गया. सन्यासी? ये सूचना लेने आए हो? महाराज वो बीच मार्ग रोके खड़ा है. कहता है कि
मैं पशुओं की बलि ना होने दूं। ये मगध नरेश बिंबिसार का राज्य है। क्या बड़े बड़े हमारे भय से थर्राते हैं। वो किसी से नहीं डरता महाराज, मरने से भी नहीं। समझाया, डराया, धमकाया, पर उल्टा मुझे ही कहने लगा कि पहले मेरी बलि दो, उसके बाद पशुओं को ले जाओ। इतना हट, फिर तो उसे हमें अवश्य मिलना पड़ेगा। देखो कौन है जो मगध नरेश बिंबिसार के सामने अपना सर उठाने का साहस कर रहा है। महाराज, सर काट के ही ले आते हैं। ये मेरा राज्य है, यहां केवल मेरा आदेश चलेगा। असंख्य राज्य बने, असंख्य राज्य बिगड़े, अंत ही जीवन का परम सत्य है। अब धर्म की शिक्षा तुम मुझे दोगे। धर्म के नाम पर यदि अधर्म होगा तो मैं उसका विरोध करूंगा। यदि सन्यासी नहीं होते तो अभी तुम्हारी बलि चढ़ा देता मैं। सन्यासी की हत्या के पाप से आज मैं तुम्हें मुक्त करता हूं। महाराज बिंबिसार, महाराज बिंबिसार, सन्यासी, इतने बड़े पाप से तुमने मुझे आज बचा लिया। आपके हद मुझे मृत्यु भी स्वीकार, परंतु इस जीव की हत्या का पाप कहीं अधिक बड़ा होता है। प्रश्न ये नहीं मित्र कि मैं जीऊं या मरूं, प्रश्न ये जीवन और मरण के इस चक्र से मुक्ति का कोई तो मार्ग है। यदि है तो उसे खोजना मेरा लक्ष्य है, नहीं तो इन मूक पशुओं की तरह अकारण ही जीऊंगा और अकारण ही मर जाऊंगा। क्या दोष है इन निर्दोष पशुओं का जो महाराज बिंबिसार आपको इनकी बलि देनी होगी? इनमें भी हमारी तरह जीवन की ऊर्जा है। ये कौन सा धर्म जो कहता है कि एक निर्बल को मारने से अशुभ समय टल जाता है? यदि इन मूक पशुओं के मुंह में जीवा होता तो ये भी पूछते कि पाप करे कोई और भरे कोई। यदि ये धर्म है तो आज एक निर्बल सन्यासी आपसे कहता है कि ये अधर्म है। आज मेरे मित्र ने मुझे अधर्म से बचा लिया। आज से मगध में कोई बलि नहीं दी जाएगी। सिद्धार्थ, तुम्हें इस अवस्था में देख ना सकूंगा, इतना बल नहीं है मुझे। बिंबिसार गद्दों पे सोए और सिद्धार्थ क्या धूल मिट्टी में। नहीं सिद्धार्थ, मेरे साथ राजमहल में चलो, वहां तुम्हारी साधना में कोई विघ्न नहीं आएगा। नहीं महाराज बिंबिसार, जिस तरह आज इस निर्दोष पशु को मैंने बचाया, उसी प्रकार असंख्य मनुष्य पशु जीवन के दुखों से जूझ रहे। सर्वम दुखम दुखम, इस पीड़ा इस दुख का अंत मैंने पा लिया तो मैं सारे जीवों को शांति के मार्ग पर ले जा सकूंगा। औरों के दुख दूर करने के लिए अपने सुखों की आहुति देने वाला मैंने आज तक नहीं देखा। तुम जैसी महान आत्मा ने मित्रता कर मुझ पर कृपा की है सिद्धार्थ।
मुझ पर कृपा। अब मुझे जाने की अनुमति दीजिए। बिंबिसार इतना मूर्ख नहीं है सिद्धार्थ। जिस तरह खिलती धूप को मुट्ठी में बांधा नहीं जा सकता, उसी तरह तुम्हारे इस अलौकिक चित्त को मेरे जैसा निम्न व्यक्ति क्या रोक सकेगा। सिद्धार्थ, मित्र को एक वचन दोगे? जब भी तुम्हें मुक्ति का मार्ग मिल जाए, तब उसका ज्ञान देने के लिए इस बिंबिसार के पास आओगे। वचन दिए। एक मित्र ये बात समझा सकता था, जिसने सब खो दिया उसी ने सब पा लिया, और जिसे ऐसा लगता है कि उसने सब पा लिया, उससे बड़ा निर्धन कोई नहीं। दैनिक बहुजन स्वरूपचा आजचा शनिवार 25 मे 2024। आज कालच्या पेपरमध्ये एक बातमी आम्ही ऐकली की त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर एक लावणार, परंतु आजच्या पेपरमध्ये मात्र ती बातमी एकदम विरुद्ध आली। त्याच्यात आम्हाला दिसलं की अडाणीसह 3 खाजगी कंपन्यांसाठी 40,000 कोटीचे गिफ्ट, 40,000 कोटीचा हा टोटल खर्च आणि त्याच्यावरती होणारं प्रॉफिट, अशा पद्धतीची ती बातमी। आणि आमचे आमदार विकास ठाकरे जे आता लोकसभेसाठी उभे होते, त्यांचा हा मुख्यमंत्र्याकडे तक्रार, अशा पद्धतीची ती बातमी आहे। पुण्यात शेततळ्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू। शेततळे तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या ठिकाणी शेततळे तर करतात की जेणेकरून आपल्याला इरिगेशनची फॅसिलिटी करता येईल। त्याच्यामध्ये 3-4 मुलं तिथे बुडून मृत्यू झाला। गडचिरोलीमध्ये तुम्हाला माहिती आहे की सातत्यानं नक्षलाईट लोकांच्या तिथे हे होत आहेत, नक्षलाईट लोकांना मारण्याचं सांगतात, पण अनेक त्याच्यामध्ये निष्पाप लोक आहेत। आणि कालच मी सांगितले की 109 लोक या मागच्या 3-4 महिन्यामध्ये तिथं मेले, आणि आज पुन्हा 8 लोक तिथे लोकांना खतमा केला असं दिलेलं आहे। पण ते खरंच नक्षलाईट होते की नाही हे अजूनपर्यंत सांगणं अवघड आहे, परंतु यांच्या पोलीस डायरीमध्ये ते नक्षलाईट म्हटलं म्हणजे नक्षलाईट, अशा पद्धतीची बातमी आहे। मतदारांची या आकडेवारी जाहीर करण्यासंदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। मी ऑलरेडी बोललेलो आहे तुम्हाला। क्रिझले आउट येथे NANIच्या वार्षिक सोहळ्यात शनिवारी 25 मे 2024 रोजी पुरस्कार सोहळा। काय आहे? आंबेडकर असोसिएशन्स फॉर नॉर्थ अमेरिका एक मोठी संस्था आहे आणि ते सातत्यानं अशा कुठे ना कुठे प्रोग्राम घेत असतात। तिथे आंबेडकराईट लोक आहेत आणि अमेरिकेमध्ये तिथे मोठा पुरस्काराची एक तिथे घोषणा केलेली आहे। अशा रीतीने ही महत्त्वाची बातमी आज तुम्हाला दिलेली आम्ही। फटाक्याच्या कारखान्याला स्फोट, 2 जण जखमी, धाराशिव इथली ती घटना आहे। तिथे एका फटाक्याच्या कारखान्याला आग लागलेली आहे। आज पुन्हा बुद्ध जयंतीनिमित्त आज संभाजी भगत यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम, नागपूर इथली बातमी आहे। आज त्याच्याच खाली चिल्ड्रन पॅराडाईजची छोटीशी बातमी आहे। एक जाहीर सूचना आहे एक विदर्भ एज्युकेशन सोसायटीची। डोंबिवली स्फोटातील मृताचा आकडा 13 वर गेलेला आहे। तुम्हाला माहिती असेल की डोंबिवली इथे त्या दिवशी एक स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये जे लोक मेले तो आकडा आता 13 पर्यंत गेलेला आहे। आज 5-4 वरती बघूया। आज आपण देहदान संकल्प पत्र हस्तांतरण सोहळा, जे ज्या लोकांनी देहदानाचा कार्यक्रमामध्ये भाग घेतला, ज्यांनी आपले अवयव दानाचा हे मृत्यूनंतर अवयव दानाचा जो संकल्प केलेला आहे त्याचे प्रमाणपत्र वाटण्याचा एक मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याची आम्ही महत्त्वाची बातमी दिलेली आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार शिबिराचा समारोप, नागपूर इथली बातमी आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या याच्यातला समारोप झालेला आहे। बुद्ध धम्मात भिक्षूंनी संघाचे महत्त्व, अनन्यसाधारण धम्मदिना याजी यांचं यांचं धम्मयाचना शिबिरातली बातमी आहे ती। आज राष्ट्रीय बौद्ध महासभा नागपूर युनिटतर्फे बाल संस्कार शिबिर घेण्यात आलेले आहे, ती बातमी आज आम्ही इथे दिलेली आहे। गांधीवाडमधील कमी व्होल्टेजच्या समस्याचे होणार निराकरण, आरोग्यविषयक जागरूकतेकरिता
अनुयायांनी निशुल्क मधुमेह तपासणी आयोजित, डायबिटीजचे अनेक पेशंट त्यांनी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोठा कार्यक्रम घेऊन आणि इंडियन स्काउट अँड ग्रेट फेलोशिपच्या माध्यमातून ते करण्यात आलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बौद्ध पौर्णिमेच्या अनेक ठिकाणी नागपुरात जे कार्यक्रम झाले त्याची आम्ही आढावा घेतलेला आहे. त्यात प्रामुख्यानं भारतीय बौद्ध महासभा, धम्मचौक मोठा इंदोरा, श्री शरण बुद्ध विहार, धाडीवाल लेआउट, चक्रवर्ती फाउंडेशन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर इत्यादी बाबीत होतं. आज बघूया आमचा अग्रलेख महत्त्वाचा आहे. जातीची मानसिकता घालवून संघटित होता येते. बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केले की हा जवळपास निर्मूलन झालं पाहिजे. आंतरजातीय विवाहासाठी लोकांनी प्रोत्साहन झालं पाहिजे, परंतु ते मात्र होताना दिसत नाही. दिवसेंदिवस जातीच्या नावावरती राजकारण वेगवेगळ्या समूहामध्ये हे झालेलं आहे. परंतु एक महत्त्वाची बाब झालेली आहे की अनेक वेगवेगळ्या जाती या पॉलिटिकली याच्यामुळं त्या एकत्रित होताना दिसत आहेत. अशावरती असा हा लेख आज आम्ही दिलेला आहे. न्यायदेवता खरेच आंधळी आहे का? श्रीराम बनसोड यांचा प्रश्न. एक आज ज्या पद्धतीचे निकाल लागत आहेत आणि ज्या पद्धतीची सुप्रीम कोर्टाची जी वाटचाल आहे ती भारतीय संविधानाच्या विरुद्ध दिसते आहे, अशा पद्धतीचा लेख आहे. 40 पार भोवला आणि राजकारण बदलले, मुंबई विदर्भ कोणाचा गड याच्यावरती भूपेंद्र गणवीर एक प्रौढ, एक एज्युकेटेड, एक असे संपादक आहेत की त्यांनी पूर्ण आयुष्य लोकमतमध्ये घालवलेलं आहे. एक खंबीर लिखाण असते त्यांचं, त्यावरती त्यांचं विश्लेषण आहे. श्रीकृष्ण उबाळे यांच्यावर संग्रह लेख, BSPचे श्रीकृष्ण उबाळे त्यांच्यावरती एक लेख अनेक लोक लिहित आहेत. अब की बार भाजपे की होगी पक्की हार, अशा पद्धतीचा एक आमच्या संविधानवादी साधी हिरामन गायकवाड यांचा लेख. तथागत गौतम बुद्ध राष्ट्रसंताच्या दृष्टिकोनातनं आज आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादासजी रक्षक यांनी तो लिहिलेला लेख. आजच सकाळी आमची त्यांची बोलणं झालं आणि त्यांनी अनेक दृष्टिकोनातनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बुद्धाला कसे अभिप्रेत होते, बुद्धाचं कसं त्यांनी हे केले आणि बुद्धांच्या चालीवरती ते कसे चालत राहिले आणि त्यांच्या असणाऱ्या ओळी, त्यांच्या भजनातल्या ओळी आज त्यांनी तिथे मांडलेले आहेत, वाचनीय आहे. आज पान 3 वरती बघूया. आजचं टायटल आहे, जो अपयशाला समोर जायला घाबरतात ते कधीच महान होऊ शकत नाही. आज या परिस्थितीमध्ये BJP अपयशाला घाबरतात कारण लोक फेस करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे वाटेल तसे लोकांनी ताशेरे जरी ओढले तरी निर्लज्जपणाने आपण राजकीय सत्ता टिकवून ठेवावी, हा त्यांचा एक आहे. बरोबरे नागेश चौधरी बहुजन संघर्षाचे मागच्या 30 वर्षापासून 40 वर्षापासून ते सातत्यानं काम करत आहेत. सातत्यानं फुले शाहू आंबेडकरांना OBCमध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी मोठं केलेलं आहे आणि सातत्यानं दर शनिवारी त्यांचा एक लेख असतो. आज त्यांची मुलाखत जीवन गावंडे यांनी घेतलेली आहे आणि अत्यंत मार्मिक प्रश्न त्यांना विचारलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी जे दिलेले उत्तरं आम्हा सर्व लोकांना प्रेरणादायी आहेत. देशाला भाजपाचा पराभव का हवा आहे याच्यावरती आधारित डॉक्टर सुनील भगत यांनी अनेक विश्लेषण केलेलं आहे. अविचारी माणसे म्हणजे आज त्याच्यावरती प्रकाश आंबेडकरांपासनं जे काही लिहिले, एक भास्कर भोजने यांनी लिहिलेले आहे. विचार करण्यासारखं आहे की जे आजच्या पॉलिटिकलमध्ये याच्यामध्ये मी सातत्यानं सांगत असतो की यावेळेस संविधान बदलवण्याच्या आज एवढे लोक रस्त्यावर उतरले असताना आंबेडकरी समाज मात्र झोपलेला आहे. समाज जागृत आहे परंतु आमचे नेते मात्र कुठे दिसत नाही. तेच पुन्हा BJPला मदत करताना दिसत आहे. एकही नेता आमच्या समोर नाही. ही अत्यंत दुःखाची बाब आहे. आम्हा सर्व लोकांना कळली पाहिजे. तेच लोक पुन्हा येतील आणि आमचं हे कुठे झालं, अरे ज्यावेळेस जिथे गरज आहे त्यावेळेस बोलायचं नाही आणि नंतर वाटलं ते आपल्या काहीतरी बोलायचं, हे बरोबर नाही. त्याच्यामुळं निश्चितच त्या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध पौर्णिमेचे प्रवर्तक मिलिंद मानकर यांचा एक चांगला
असा लेख की बाबासाहेबांनीमुळेच आज आम्ही बुद्धाचा परिचय झालेला आहे, बुद्ध पौर्णिमेचा परिचय झालेला आहे, बुद्धाच्या सर्व कार्याचा आम्हाला एक आढावा झालेला आहे. अशा रीतीने बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला जर हा पेपर आवडला असेल तर त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचू द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.